तर गाईस पीठ संपलेलं होतं आणि इथं दळणाचा कार्यक्रम सुरू करणार आहे आता मी. तर दुपारची वेळ होती आणि म्हटलं चला पीठ संपलेलंच आहे, मग दळण करून घेऊयात. तर गहू काढत होते इथं आणि आता सध्या तर ऊन नाही आहे, मग असंच दळण करावं लागेल, नाही तर थोडंसं उन्हात ठेवलं का व्यवस्थित पीठ पण येतं. आता माहीत पडेल पीठ कसं येतं. आणि सध्या तर पाऊस आता सुरूच आहे आणि बंदच होत नाही आहे आणि ऊन पण नाही आहे तेवढं म्हणजे ऊनच नाही आहे. मग म्हटलं असंच आता दळून करून घेऊया, उन्हाची वाट बघणार तर मग पीठ कसं काय दळणार आपल्याला, म्हणजे गहू कसं काय दळणार बॉस. मग इथं मस्त असं निवडून घेते. तर एवढी घाण नव्हती त्याच्यामध्ये, कमीच घाण आहे. आणि पण म्हणत होती की मला करू दे, म्हटलं नको बाई तू अभ्यास कर आणि मीच करते बुवा. तर लहान पोरांचं कसं असतं ना, आले का नुसतं खेळायला लागतात आणि गहू बिहू खेळायला लागतात आणि सांडत असतात. पण ही तेवढं आता मोठी झाली म्हणा, ही करत नाही, लहान असताना ती पण करायची. तर म्हटलं ते अभ्यास करत होती, तिचा अभ्यास बाकी होता, म्हटलं तर अभ्यास करून घे आणि मी हे गहू निवडून घेते बुवा असं. तर ती बसली अभ्यासला आणि माझं गहू निवडून होत होतं. आणि त्याच्यानंतरून मग दळण करायला पण ठेवायचं होतं, मला गिरणीमध्ये जायचं होतं. आणि इथं झालेलं होतं माझं दळण आणि बाकीचे गहू राहिलेले उरलेले ते मी ठेवले इकडं मध्ये बांधून ठेवणार होते. तर एवढी घाण नव्हती म्हणून थोडंसं बरं वाटलं मला, नाही तर मग बापरे किती जास्त घाण असते काही गहूमध्ये. तर घरचे गहू आणले का तसंच असतं बरं का. तर सध्या तर जास्त मी इथून नाही घेत, गावाकडूनच आणून घेते, कारण इकडं महागच आहेत म्हणा गहू. आणि आपल्या गावराणी म्हटलं तर बरं आपली पोळ्यांची चव पण बदलते आणि आपल्या पोळ्या पण मस्त येतात. बेसिनमध्ये भांडे पडलेले होते आणि ते घासल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती इथं. तर आज खिचडी बनवते बरं का. तर खिचडीमध्ये आता सध्या तर हनीला जास्त पनीरच लागते, तर मग पनीरच टाकून आज बनवते खिचडी. माझे बाहुबली डोळे काढून बघत होते बरं का माझ्याकडे.